चैत्राची ती रखरखती दुपार, अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेला तो अजानुबाहू यती आणि त्यांच्या डोळ्यांतील ते अनादी अनंत तेज. आजही आठवलं की अंगावर शहारा येतो मंडळी. स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म. पण जेव्हा त्या परब्रह्माने आपला अवतार कार्याचा शेवटचा टप्पा गाठला, तेव्हा काळजाचा ठोका चुकवणारा तो विरह अक्कलकोटच्या मातीने कसा सोसला असेल. स्वामींनी आपला देह सोडण्यापूर्वी भक्तांना असा कोणता गूढ इशारा दिला होता, जो आजही आपल्याला संकटात सावरतो? प्रत्यक्ष मृत्यूसमोर उभा असतानाही स्वामींच्या चेहऱ्यावरचं ते विलक्षण हास्य काय सांगून गेलं? हा फक्त एका महान साधूचा अंत नव्हता, तर भक्तांच्या श्रद्धेची ती सर्वात मोठी परीक्षा होती. ही भावपूर्ण गाथा ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच या भक्तिप्रवासात सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच दिव्य कथा आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर श्रोतेहो, स्वामींच्या महासमाधीचा तो अंगावर काटा आणणारा सोहळा आणि भक्तांच्या आर्त हाकेची ही कथा. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर चैत्र शुद्ध त्रयोदशीचा तो दिवस उगवला आणि जणू निसर्गानेही आपली हालचाल मंदावली होती, कारण साक्षात परब्रह्म आज आपल्या अवतार कार्याची सांगता करणार होते. स्वामी समर्थ महाराज त्या वटवृक्षाखाली शांत चित्ताने बसले होते आणि त्यांच्या तेजस्वी मुखावर एक वेगळंच विलक्षण समाधान पसरलेलं होतं, जे पाहून जवळ बसलेल्या चोळप्पाच्या काळजात मात्र धस्स झालं होतं. कारण स्वामींच्या देहाची अवस्था आज काही वेगळीच भासत होती. गेल्या काही दिवसांपासून स्वामींनी अन्नपाण्यावर तुळशीपत्र ठेवलं होतं आणि भक्तमंडळी मात्र व्याकुळ होऊन महाराजांना काहीतरी प्राशन करण्याची विनंती करत होती. पण स्वामी फक्त एका गूढ स्मितहास्याने सगळ्यांकडे पाहत होते. जणू ते सांगत होते की आता या देहाचं प्रयोजन संपत आलं आहे. अक्कलकोटच्या त्या राजवाड्यात आणि आसपासच्या परिसरात एक अनामिक हुरहुर दाटून आली होती, कारण पक्षीही आज किलबिलाट करायचं विसरले होते आणि वारंवार येणारी वाऱ्याची झुळूकसुद्धा जणू स्वामींच्या चरणांना स्पर्श करून निरोप घेत होती. चोळप्पा भरल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहत होता आणि त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते की ज्या माऊलीने आपल्याला आजवर पोटाशी धरलं, ती माऊली आता खरंच आपल्याला सोडून जाणार का? आणि हे विचार मनात येताच त्याचा कंठ दाटून येत होता. स्वामींनी मध्येच आपले डोळे उघडले आणि त्या अथांग नजरेने चोळप्पाकडे पाहिलं. तेव्हा त्या नजरेत भीती नव्हती, तर एक अथांग शांती होती, जी शब्दांच्या पलीकडची होती. आणि त्यांनी हळूच आपला हात उचलून चोळप्पाला जवळ बोलावले. तेव्हा चोळप्पाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण महाराजांच्या हाताला झालेला स्पर्श आज कमालीचा शीतर जाणवत होता. जमलेल्या भक्तगणांमध्ये कुजबूज सुरू झाली होती की महाराज आज काहीतरी विशेष करणार आहेत, आणि प्रत्येकाच्या मनात भीती होती की हीच ती वेळ तर नाही ना, ज्याची कल्पनाही करवत नव्हती. स्वामींनी शांतपणे बसल्या जागीच अक्कलकोटच्या त्या मातीकडे पाहिलं, जिथे त्यांनी कित्येक वर्ष लीला केल्या होत्या आणि दीनदुबळ्यांचे अश्रू पुसले होते. पण आज त्यांचे स्वतःचे डोळे मात्र स्थिर होते, जणू ते पलीकडच्या जगाचा वेध घेत होते. दुपारची वेळ टळत आली तशी सूर्याची किरणं वडाच्या पारंब्यांतून झिरपून स्वामींच्या अंगावर पडू लागली आणि त्या प्रकाशात स्वामींचा देह अधिकच दैवी दिसू लागला. पण भक्तांच्या मनातली घालमेल मात्र वाढतच चालली होती, कारण स्वामींनी अचानक पद्मासन घातलं आणि आपली दृष्टी नासिकाग्रावर स्थिर केली, जी समाधीची पूर्वतयारी होती. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या सुंदराबाईंच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं आणि त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. पण स्वामींनी केवळ एका हाताच्या खुणेने त्यांना शांत केलं, कारण त्यांना या प्रवासात कोणताही गोंधळ नको होता, तर फक्त शांतता हवी होती. गावातील लोक धावत पळत वटवृक्षाकडे येऊ लागले होते, कारण बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की स्वामी समर्थ आज आपला देह विसर्जित करणार आहेत. आणि बघता बघता हजारो लोकांचा जनसागर तिथे लोटला होता. पण कोणाच्याही मुखातून शब्द फुटत नव्हता, कारण प्रत्येकाला वाटत होतं की जर आपण बोललो तर स्वामींचा हा ध्यानभंग होईल आणि कदाचित ते पुन्हा डोळे उघडणार नाहीत. त्या गर्दीत एक वृद्ध शेतकरी आपल्या लहान नातवाला घेऊन आला होता आणि तो मुलगा निरागसपणे विचारत होता की बाबा, हे आजोबा डोळे मिटून का बसले आहेत? तेव्हा त्या शेतकऱ्याने हुंदका आवरक सांगितलं की बाळ, हे साक्षात देव आहेत आणि ते आता आपल्या मूळ घरी परत जायला निघाले आहेत. वातावरणात एक प्रकारचा आध्यात्मिक दाब निर्माण झाला होता, जो प्रत्येकाला जाणवत होता. आणि जणू अक्कलकोटची ती संपूर्ण वास्तूसुद्धा स्वामींच्या या निर्णयाने थरथरत होती, कारण स्वामींचा आणि त्या भूमीचा ऋणानुबंध युगायुगांचा होता.
स्वामींच्या देहाभोवती एक अनामिक तेज वलय निर्माण झालं होतं आणि त्यांच्या श्वासाची गती हळूहळू लयबद्ध होत चालली होती, जणू ते निसर्गाच्या एका मोठ्या लयीशी स्वतःला जोडून घेत होते. आणि अशा वेळी चोळप्पाने हिम्मत करून स्वामींचे पाय धरले आणि विचारलं की महाराज, आम्हाला पोरकं करून कुठे चाललात? तेव्हा स्वामींनी मंदपणे डोळे उघडून फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि त्या एका नजरेत हजारो शब्दांचं सांत्वन होतं. त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की स्वामींच्या मुखातून आता शेवटचे कोणते शब्द बाहेर पडणार आहेत आणि ते शब्द भक्तांच्या आयुष्याची शिदोरी कशी बनणार आहेत. कारण स्वामींचे ओठ किंचित हलले आणि एक मंद ध्वनी उमटला, जो वाऱ्याच्या वेगासोबत संपूर्ण अक्कलकोटमध्ये घुमला. स्वामींच्या त्या मंद स्वरातून उमटलेला तो नाद जणू काळजाचा ठाव घेत होता आणि चोळप्पाने आपले कान महाराजांच्या मुखापाशी नेले. तेव्हा स्वामींनी अत्यंत शांतपणे पण तितक्याच ठामपणे उच्चारले की आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंतच आहोत असे समजा. आणि हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर सरसरून काटा आला. कारण मरणाच्या दारात उभा असलेला एखादा देह इतक्या आत्मविश्वासाने आणि अमरलतेने कसे काय बोलू शकतो, हे कोणाच्याच तर्काच्या पलीकडचे होते. स्वामींचे ते शब्द म्हणजे केवळ सांत्वन नव्हते, तर ती एक महान प्रतिज्ञा होती, जी येणाऱ्या अनंत काळासाठी भक्तांच्या पाठीशी उभी राहणार होती. पण भक्तांच्या मानवी मनाला मात्र हा विरह सहन होत नव्हता आणि म्हणूनच वटवृक्षाच्या त्या परिसरात आता हुंदक्यांचा आवाज घुमू लागला होता. दुपारची ती वेळ हळूहळू मावळतीकडे झुकू लागली होती आणि सूर्याचे तांबूस किरण स्वामींच्या चेहऱ्यावर पडले तेव्हा त्यांचे गौरवर्ण अधिकच झळाळून उठले. जणू प्रत्यक्ष सूर्यनारायणसुद्धा या महायोगाचे दर्शन घेण्यासाठी खाली उतरला होता. स्वामींनी पुन्हा एकदा आपली दृष्टी स्थिर केली आणि त्यांच्या श्वासाची गती इतकी सूक्ष्म झाली की जणू ते हवेत विरघळून गेले होते. पण त्यांच्या देहातून निघणारे ते सात्विक लहरींचे वलय मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करत होते. चोळप्पाने पाहिले की स्वामींच्या चरणांजवळ एक छोटीशी मुंगी फिरत होती आणि महाराजांनी त्या अवस्थेतही आपला अंगठा थोडा हलवून तिला मार्ग करून दिला. जणू त्यांना या सृष्टीतील अगदी छोट्या जीवाची सुद्धा तितकीच काळजी होती जितकी मोठ्या भक्तांची होती. अक्कलकोटच्या त्या मातीचा कणकण आज स्वामींच्या स्पर्शासाठी आसूसला होता आणि गावातील मंदिरांचे घंटे आपोआप वाजू लागले की काय असा भास लोकांना होत होता. कारण वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेले होते. स्वामींच्या भोवती असलेल्या शिष्यांनी आता नामस्मरण सुरू केले होते आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या घोषाने आकाश दुमदुमून गेले होते. पण महाराजांचे लक्ष मात्र आता या भौतिक जगातून पूर्णपणे विरक्त झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार केले होते. कुणाचे आजार बरे केले होते तर कुणाच्या घरात संपत्तीची भरभराट केली होती. पण आजचा हा चमत्कार सर्वात मोठा होता, कारण ते स्वतःच्या मृत्यूवर विजय मिळवून एका शाश्वत प्रवासाला निघणार होते. सुंदराबाईंनी डोळ्यांतील पाणी पुसत स्वामींच्या चरणांना हळद कुंकू वाहिले आणि मनोमन प्रार्थना केली की देवा, आम्हाला सोडून जाऊ नका. पण स्वामींच्या चेहऱ्यावरील ती तृप्तता सांगत होती की आता पाखरू आपल्या घरट्याकडे निघाले आहे. त्या वडाच्या झाडाची पाने सुद्धा आज शांत होती आणि वारेही जणू श्वास रोखून धरून उभे होते, कारण सृष्टीचा नियम आज एका महापुरुषाच्या रूपाने सिद्ध होत होता. स्वामींनी अचानक आपले दोन्ही हात जोडले आणि अंतर्मनात कोणाशी तरी संवाद साधत असल्यासारखे त्यांचे ओठ पुटपुटले, जे पाहून सर्वांना वाटले की कदाचित महाराज आता पुन्हा सामान्य होतील आणि पुन्हा उठून बसतील. पण ती आशा क्षणभंगूर ठरली, कारण स्वामींच्या मस्तकातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडल्याचा भास तिथल्या काही योग्यांना झाला आणि त्यांच्या देहाची हालचाल पूर्णपणे थांबली. अक्कलकोटच्या त्या वाड्यात आता स्मशान शांतता पसरली होती आणि फक्त लोकांच्या श्वासांचा आवाज येत होता, कारण कोणाचीही हिंमत होत नव्हती की स्वामींना स्पर्श करून पाहावे की ते अजून आपल्यात आहेत की नाही. चोळप्पाने थरथरत्या हाताने स्वामींच्या नाकाजवळ बोट नेले आणि जेव्हा त्याला जाणवले की तिथे श्वास नाही, तेव्हा त्याने दिलेला तो टाहो संपूर्ण अक्कलकोटला हेलावून टाकणारा होता. हजारो भक्तांनी एकच आक्रोश केला आणि जणू आभाळ फाटून खाली येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण ज्याच्या आधाराने आजवर आयुष्य जगले, तो आधारस्तंभच आज निजधामाला गेला होता. लोकांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी स्वामींचे पाय ओले झाले होते, पण स्वामींचे ते ध्यानस्थ रूप इतके मोहक होते की जणू ते आताच झोपेतून जागे होतील आणि सर्वांना म्हणतील की काय रे, कशाला रडताय,
मी इथेच तर आहे. पण नियतीचा खेळ वेगळा होता आणि त्या महान अवताराने आपली भूमिका चोख बजावून आता पडदा पाडला होता. पण पडद्यामागे अजून बरंच काही घडणार होतं, ज्याची कल्पना भक्तांना नव्हती. स्वामींच्या त्या महासमाधीच्या क्षणी जणू काळच थांबला होता आणि अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली जमा झालेल्या हजारो भक्तांच्या कंठातून जो टाहो फुटला त्याने आसमंत थरथरून गेला होता. कारण ज्या माऊलीने आजवर अनाथ आणि दीनदुबळ्यांना आपल्या मायेच्या सावलीत जपलं, ती माऊली आज निर्गुण निराकार रूपात विलीन झाली होती. चोळप्पाने जेव्हा स्वामींच्या देहावर डोकं ठेवून हंबरडा फोडला, तेव्हा तिथल्या प्रत्येक दगडाला सुद्धा पाझर फुटला असेल इतकी ती आर्त हाक काळीच चिरणारी होती. आणि बघता बघता संपूर्ण गावात ही वार्ता वणव्यासारखी पसरली की अक्कलकोटचे परब्रह्म आता देहरूपाने आपल्यात उरले नाहीत. शेतात काम करणारे शेतकरी आपली नांगरणी सोडून धावत सुटले आणि घराघरातल्या माता भगिनींनी चुलीवरची भांडी तशीच टाकून वटवृक्षाकडे धाव घेतली. कारण प्रत्येकाचा असा समज होता की स्वामी फक्त आपल्यासाठीच या पृथ्वीवर आले आहेत आणि त्यांच्याशिवाय आता जगणं कसं शक्य होईल. त्या गर्दीत कुणी म्हणत होतं की महाराज पुन्हा उठतील, तर कुणी म्हणत होतं की हा फक्त त्यांचा एक चमत्कार आहे. पण स्वामींच्या चेहऱ्यावरचं ते अथांग स्मितहास्य मात्र सांगत होतं की त्यांनी आपल्या देहाचा त्याग करून विश्वाच्या कणाकणात प्रवेश केला आहे. सुंदराबाईंनी मोठ्या धैर्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांना जाणवलं की तो देह अजूनही तसाच उबदार आणि चैतन्यमय आहे. जणू स्वामी गाढ निद्रेत आहेत आणि आता थोड्याच वेळात डोळे उघडून कोणाची तरी कानुघाडणी करतील किंवा कोणाला तरी आशीर्वाद देतील. लोकांच्या मनातल्या त्या कालवाकालवीला पारावार उरला नव्हता आणि प्रत्येक भक्त आपल्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होता की कसं स्वामींनी एकदा त्यांना संकटातून वाचवलं होतं, तर कधी कुणाच्या ताटातलं जेवण आवडीने खाल्लं होतं. स्वामींच्या पार्थिवाभोवती आता सुगंधी फुलांचा ढीक साचला होता आणि धूपदीपांच्या धुराने ते वातावरण अधिकच गंभीर आणि पवित्र बनलं होतं. पण त्या धुरातून सुद्धा स्वामींची ती भव्य मूर्ती भक्तांना धीर देत होती की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचा राजा जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा ते धावतच तिथे पोहोचले आणि स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घालून एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले. कारण त्यांच्या राज्याचं खरं रक्षणकर्ता आज त्यांना सोडून गेलं होतं. त्या विलापामध्ये एक वेगळाच सूर उमटत होता आणि तो म्हणजे स्वामींनी जाता जाता सांगितलेला तो मंत्र की आम्ही गेलो असे मानू नका. कारण भक्तांना आता त्या शब्दांचा खरा अर्थ उमजू लागला होता की स्वामी आता फक्त एका गावापुरते मर्यादित न राहता प्रत्येक भक्ताच्या हृदयात कायमचं स्थान घेणार होते. सूर्य आता पूर्णपणे मावळला होता आणि संध्याकाळची ती संधिप्रकाश वेळ जणू स्वामींच्या त्या देहाभोवती एक सुवर्ण वलय निर्माण करत होती, ज्यामुळे ते दृश्य पाहून भक्तांना भीतीऐवजी एक प्रकारची भक्तीची अनुभूती येऊ लागली होती. कुणीतरी तिथे बसून पोथी वाचायला सुरुवात केली आणि कुणीतरी टाळ मृदंगाच्या गजरात स्वामींच्या नामाचा जयघोष सुरू केला. कारण त्यांना ठाऊक होतं की दुःख करण्यापेक्षा स्वामींच्या त्या महान प्रवासाला आनंदाने निरोप देणं हीच खरी गुरुभक्ती ठरणार होती. तरीही मानवी स्वभाव सुटत नव्हता आणि लोक एकमेकांना विचारत होते की आता आमचं काय होणार आणि आम्हाला संकटात कोण सावरणार. कारण स्वामींसारखा पाठीराखा मिळणं हे भाग्याचं लक्षण होतं, जे नियतीने हिरावून घेतलं होतं असं त्यांना वाटत होतं. त्या वडाच्या पारंब्यासुद्धा खाली झुकल्या होत्या, जणू त्या आपल्या धण्याला शेवटचा मुजरा करत होत्या. आणि वाऱ्याची झुळूकसुद्धा आता मंदावली होती, कारण सृष्टीलाही आपल्या निर्मात्याचा विरह सोसवत नव्हतं. चोळप्पाने शेवटी स्वतःला सावरलं आणि त्याने विचार केला की स्वामींनी दिलेल्या आज्ञेनुसार आता पुढचे विधी करायला हवेत. कारण स्वामींच्या त्या देहाला आता समाधीमध्ये स्थापित करण्याची वेळ जवळ येत चालली होती. पण लोकांच्या मनात एक अनामिक ओढ होती की स्वामींना अजून एकदा डोळे भरून पाहावं आणि त्यांचा तो तेजस्वी चेहरा आपल्या मनात कायमचा कोरून ठेवावा. कारण असा महापुरुष पुन्हा या धरेवर अवतरणं शक्य नव्हतं. भक्तांच्या त्या गर्दीत एक अंधवृद्ध स्त्री बसली होती, जिने आयुष्यात कधी स्वामींना पाहिलं नव्हतं. पण तिला सुद्धा आज स्वामींचा तो विरह इतका तीव्र जाणवत होता की तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि ती भक्त स्वामींच्या दिशेने हात पसरून त्यांना साद घालत होती. वातावरणातली ती आर्तता पाहून प्रत्यक्ष देवही हळहळले असतील असं वाटत होतं. कारण स्वामी समर्थांनी या अवतारात जे प्रेम दिलं होतं ते मानवी कल्पनेच्या पलीकडचे होते आणि म्हणूनच त्यांचा निरोप घेताना अक्कलकोटची माती आज रक्ताचे अश्रू ढाळत आहे असं भासत होतं. अक्कलकोटच्या त्या ऐतिहासिक वाड्यात आता स्वामींच्या समाधीची तयारी सुरू झाली होती आणि प्रत्येक भक्त जड अंतःकरणानं त्या प्रक्रियेत सहभागी होत होता. कारण विधी तर पार पाडायचे होते, पण कोणाचेही हात धजावत नव्हते.
चोळप्पा आणि इतर निकटवर्तीय शिष्यांनी मिळून स्वामींच्या त्या दिव्य देहाला स्नान घातले आणि नवीन वस्त्रे परिधान केली. तेव्हा त्या देहातून निघणारा तो सात्विक सुगंध संपूर्ण परिसरात दरवळू लागला होता. जणू तो देह नसून साक्षात चैतन्याचा डोंगर होता. समाधीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती आणि तिथे खड्डा खोदण्याचं काम सुरू झाले. तेव्हा प्रत्येक कुदळीचा वार भक्तांच्या काळजावर होत होता. कारण आता थोड्याच वेळात आपल्या स्वामींचा हा सगुण देह कायमचा नजरेआड होणार होता. गावातील लोक म्हणत होते की स्वामींनी आधीच सांगितले होते की आमची जागा तिथेच असेल जिथे वडाचं झाड आहे, आणि त्या आज्ञेनुसारच सगळं काही घडत होतं. पण भक्तांना मात्र त्या जागेकडे बघताना गहीवरून येत होतं. रात्रीची वेळ झाली तरी अक्कलकोटचा एकही माणूस आपल्या घरी गेला नव्हता. कारण कोणालाही आज झोप येणे शक्य नव्हते आणि प्रत्येकाला त्या शेवटच्या दर्शनाची ओढ लागली होती, जी आता थोड्याच वेळात संपणार होती. स्वामींच्या पार्थिवाला जेव्हा मखरात बसवण्यात आले आणि त्यांची मिरवणूक काढण्याचे ठरले, तेव्हा हजारो मशाली पेटल्या आणि त्या प्रकाशात स्वामींचा चेहरा एखाद्या उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता. जणू ते म्हातारपणीसुद्धा ताजेतवाने आणि टवटवीत होते. लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांची उधळण करत होते आणि श्री स्वामी समर्थांच्या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला होता. पण त्या जयघोषात सुद्धा एक प्रकारची आर्तता आणि रडवेलेपणा लपलेला होता, जो लपवून लपत नव्हता. वाद्य वाजत होती आणि भजनं गायली जात होती, पण ते गायन नसून ती स्वामींना घातलेली एक कळवळ्याची साद होती की देवा, आम्हाला सोडून जाऊ नकोस किंवा आम्हाला सदैव तुझ्या पाठीशी ठेव. समाधीच्या ठिकाणी जेव्हा मिरवणूक पोहोचली तेव्हा तिथे एक वेगळाच चमत्कार पाहायला मिळाला. कारण तिथे जमलेले सर्व प्राणी मात्र अगदी शांत उभे होते. जणू त्यांनाही या महासोहळ्याचं गांभीर्य उमजले होते. चोळप्पाने स्वामींच्या चरणांना पुन्हा एकदा मिठी मारली आणि तो ढसाढसा रडू लागला. तेथा उपस्थित असलेल्या मोठ्या मोठ्या योद्ध्यांचे आणि पंडितांचे डोळेही पाणावले. कारण स्वामी आणि भक्त यांच्यातील ते नाते शब्दांत मांडता येण्यासारखे नव्हते. स्वामींच्या देहाला हळूहळू त्या समाधीच्या विवरात उतरवण्याची वेळ आली आणि जणू अक्कलकोटच्या जमिनीला कंप सुटला. कारण ती भूमीसुद्धा आपल्या लाडक्या स्वामींना पोटात घेताना थरथरत होती असे जाणवत होते. लोकांनी हातांनी माती देण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक मूठभर मातीसोबत भक्तांच्या आयुष्यातील एक मोठा आधार हरवत चालला होता. पण त्याचवेळी स्वामींच्या त्या शेवटच्या शब्दांची आठवण होऊन लोकांच्या मनात एक धीरसुद्धा निर्माण होत होता. समाधी पूर्ण होत आली तशी रात्र अधिकच गडद झाली आणि आकाशातले तारेसुद्धा जणू स्वामींना मानवंदना देण्यासाठी अधिक प्रखरतेने चमकू लागले होते. कारण एका युगाचा अंत होऊन आता एका नवीन भक्तियुगाची सुरुवात होत होती. त्या काळोख्या रात्रीसुद्धा स्वामींच्या समाधीस्थळावरून एक प्रकाशकिरण आकाशाच्या दिशेने गेल्याचं अनेकांनी पाहिलं आणि त्यांना खात्री पटली की स्वामी कुठेही गेले नाहीत, तर ते आता अनंत रूपात आपल्या सोबतच आहेत. विधी संपले तरी कुणीही तिथून हालायला तयार नव्हतं. कारण प्रत्येकाला वाटत होतं की जर आपण इथून गेलो तर स्वामी आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाहीत. पण त्यांच्या अंतरात्म्यातून एकच आवाज येत होता की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पहाटेचा गार वारा सुटला आणि त्या वाऱ्याच्या झुळकीत सुद्धा स्वामींचा तो ओळखीचा सुवास येत होता, जो भक्तांना सांगत होता की शरीर गेले तरी माझा आशीर्वाद आणि माझे अस्तित्व तुमच्या कणाकणात शिल्लक आहे. समाधीचा तो सोहळा पूर्ण झाला खरा, पण भक्तांच्या मनातील काहूर काही केल्या शमत नव्हतं आणि अक्कलकोटच्या त्या मातीला आता एका वेगळ्याच शांततेनं वेढलं होतं. कारण ज्या आवाजाने ही नगरी चैतन्याने भरून जायची, तो आवाज आता कानात घुमत होता, पण समोर प्रत्यक्ष मूर्ती दिसत नव्हती. पहाटेच्या त्या धोसर उजेडात चोळप्पा समाधीपाशीच बसून होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा अजूनही थांबल्या नव्हत्या. कारण त्याला सारखं वाटत होतं की आता स्वामी उठतील आणि म्हणतील, अरे चोळप्पा, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला आण. पण तिथली शांतता काळजाला घरे पाडत होते. गावातील इतर भक्तसुद्धा तिथेच पडून होते, जणू त्यांना आपल्या घराची ओढच उरली नव्हते. कारण त्यांचं घर आणि त्यांचं सर्वस्व याच वडाच्या झाडाखाली आणि या समाधीत विसावलं होतं. अशातच एक चमत्कार घडला की समाधीच्या त्या मातीतून एक विलक्षण सुगंध सुटला, जो कोणत्याही फुलाचा किंवा अत्तराचा नव्हता, तर तो साक्षात स्वामींच्या देहाचा तो पवित्र सुवास होता, जो भक्तांना धीर देत होता की महाराज तिथेच आहेत. हळूहळू सूर्याचं पहिलं किरण भूमीवर पडलं आणि लोकांनी पाहिलं की समाधीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांनी जणू स्वामींना मुजरा करण्यासाठी आपली मान खाली झुकवली आहे आणि पक्षीसुद्धा आज आरडण्याऐवजी एका वेगळ्याच सुरात गात आहेत. लोक एकमेकांना सावरत होते आणि स्वामींनी सांगितलेल्या त्या लीलेची चर्चा करत होते की कसं महाराजांनी आधीच आपल्या जाण्याबद्दल सुतोवाच केलं होतं, पण आपणच ते ओळखू शकलो नाही.
एका भक्ताला आठवलं की स्वामी एकदा म्हणाले होते की हा देह म्हणजे फक्त एक जुनं वस्त्र आहे आणि वेळ आली की ते बदलून आम्ही नवीन रूपात येणार आहोत. आणि त्या शब्दांनी आता प्रत्येकाच्या मनात आशेचा किरण निर्माण केला होता. अक्कलकोटच्या त्या गल्लीबोळात आता फक्त स्वामींच्या आठवणींचे वारे वाहत होते आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं की स्वामी गेले नाहीत तर ते आता आपल्या मनात कायमचे वसले आहेत. दुपार होत आली तशी दूरवरच्या गावाहून लोक दर्शनासाठी येऊ लागले, कारण त्यांना स्वामींच्या या महासमाधीची बातमी उशिरा मिळाली होती आणि त्यांच्या त्या आर्त हाका ऐकून अक्कलकोट पुन्हा एकदा रडू लागलं होतं. पण त्या दुःखातही एक शक्ती होती, कारण लोकांना आता जाणवू लागलं होतं की स्वामींच्या समाधीपाशी बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते आहे, जी मनाला शांत करते आहे आणि संकटांशी लढण्याचं बळ देत आहे. चोळप्पाने शेवटी उठून समाधीला वंदन केलं आणि तिथली थोडी माती आपल्या कपाळाला लावली. तेव्हा त्याला असं वाटलं की स्वामींनीच त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आहे आणि त्याच्या कानात पुन्हा तेच शब्द घुमले की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सांज वेळ झाली आणि मंदिरात आरतीचा आवाज घुमला तेव्हा लोकांना जाणीव झाली की स्वामींच्या रूपानं आता एक नवीन अध्याय सुरू झाला आहे, जो अनंत काळ चालत राहणार आहे आणि ज्याची व्याप्ती या जगाच्या पलीकडे असणार आहे. अक्कलकोटच्या त्या पावन नगरीत आता दिवस मावळला होता आणि समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची रांग संपण्याचं नाव घेत नव्हती, कारण प्रत्येकाला त्या मातीला स्पर्श करून स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती घ्यायची होती. चोळप्पाने पाहिले की अनेक भक्त निराशेने डोकं धरून बसले होते, पण त्याचवेळी समाधीच्या गाभाऱ्यातून एक अद्भुत चैतन्य लहरी बाहेर पडताना अनेकांना जाणवत होत्या आणि जो भक्त रडत येत होता तो बाहेर जाताना एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन जात होता, जणू स्वामींनी त्यांच्या अंतर्मनात संवाद साधला होता. रात्रीच्या वेळी जेव्हा गर्दी थोडी ओसरली तेव्हा काही शिष्यांना असा भास झाला की प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमीच्या वेशात वडाच्या झाडाखाली फेऱ्या मारत आहेत आणि त्यांच्या हातातील ती काठी जमिनीवर आदळल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. हे ऐकून चोळप्पा धावतच बाहेर आला आणि त्याने अंधारात पाहिले तर तिथे कोणीच नव्हते, पण हवेत मात्र स्वामींच्या तंबाखूचा आणि तुळशीचा तो परिचयाची सुवास दरवळत होता, ज्याने हे सिद्ध केले की स्वामी खरोखरच त्यांच्या शब्दाप्रमाणे आजही तिथेच आहेत. गावातील एका गरीब बाईने गारहाणे घातले की आता माझ्या मुलाला आजारपणातून कोण वाचवणार, कारण स्वामीच माझे एकमेव डॉक्टर होते. पण त्याच रात्री तिला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले आणि त्यांनी तिच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं की अरे वेडी आहेस का, मी कुठे गेलोय, मी तर तुझ्याच घरात आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा पूर्णपणे बरा होऊन खेळू लागला. ही बातमी अक्कलकोटमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांना खात्री पटली की स्वामींची समाधी ही फक्त एक विश्रांतीची जागा आहे, पण त्यांचे कार्य आणि त्यांचे प्रेम मात्र अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांच्या मनात आता दुःख उरलं नव्हतं, तर त्या जागी एक अतूट श्रद्धा निर्माण झाली होती की स्वामी आपल्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक विचारात सामील आहेत आणि ते आपल्याला कधीच अंतर देणार नाहीत. अक्कलकोटच्या त्या वाड्यात आता भजनांचे सूर अधिकच गोड वाटू लागले होते, कारण आता त्या भजनांमध्ये केवळ हाक नव्हती, तर ती स्वामींना दिलेली एक प्रकारची साध होती की तुम्ही आमच्या सोबतच आहात. वडाच्या त्या झाडाने सुद्धा आता जणू नवीन पालवी धारण केली होती आणि तिथला परिसर एखाद्या तपोवनासारखा शांत आणि पवित्र झाला होता, जिथे आल्यावर मनातील सर्व चिंता क्षणात नाहीशा होत होत्या. चोळप्पाने आता ठरवले की स्वामींच्या या समाधीचे मंदिर बांधायचे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना या महान अवताराचे दर्शन घेता येईल आणि त्यांच्या शिकवणीची आठवण कायम राहील. त्या रात्री जेव्हा चोळप्पा समाधीपाशी झोपला होता तेव्हा त्याला स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले आणि त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितले की अरे, हे शरीर म्हणजे फक्त एक साधन होते, पण माझा आत्मा तर तुमच्या कल्याणासाठीच या जगात राहणार आहे. जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर अक्कलकोटची ही भूमी भक्तांना मार्ग दाखवत राहील. पहाटेचा उजेड पडला तेव्हा समाधीवर ठेवलेली फुले ताजी आणि प्रफुल्लित दिसत होती, जणू त्यांना कुणीतरी आत्ताच पाणी घातले होते. आणि त्या फुलांकडे पाहून भक्तांच्या मनात एकच भावना होती की स्वामी समर्थांचा हा अवतार संपला नसून तो आता अधिक व्यापक स्वरूपात आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. अक्कलकोटच्या त्या समाधी स्थळावर आता हळूहळू एक भव्य ओटा तयार झाला होता आणि त्या ठिकाणी बसून नामस्मरण करणाऱ्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत होती, कारण स्वामींच्या देहविसर्जनानंतरही त्यांच्या अनुभूती कमी झाल्या नव्हत्या, उलट त्या अधिक प्रखरतेने जाणवू लागल्या होत्या. चोळप्पाने एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती की जो कोणी श्रद्धेने या समाधीसमोर मस्तक टेकवत होता त्याचं दुःख आणि मनातील भीती क्षणात पळून जात होती, जणू स्वामी तिथे अदृश्य रूपात बसून प्रत्येकाचे कान पिळत होते आणि कुणाला प्रेमाने कुरवाळत होते.
एका दुपारी सातारा बाजूने एक वारकरी आला, ज्याला स्वामींच्या समाधीची बातमीच नव्हती, आणि तो आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ओरडत आला की कुठे आहेत आमचे स्वामी, मला त्यांना पाहायचे आहे. पण जेव्हा लोकांनी त्याला समाधीकडे बोट दाखवले तेव्हा तो तिथेच कोसळला आणि मोठ्याने रडू लागला की देवा, मी तुला पाहण्यापूर्वीच तू असा कसा काय परडा टाकलास. पण आश्चर्य म्हणजे त्या वारकऱ्याने जेव्हा समाधीला स्पर्श केला तेव्हा त्याला चटके बसण्याऐवजी कमालीची शीतलता जाणवली आणि त्याला स्पष्टपणे स्वामींचा आवाज ऐकू आला की अरे वेड्या, मी तुला सोडून कुठे जाणार, मी तर तुझ्या हृदयातच आहे. आणि हे ऐकून तो वारकरी आनंदाने नाचू लागला, कारण त्याला स्वामींच्या त्या सूक्ष्म रूपाची प्रचिती आली होती. अक्कलकोटच्या त्या मातीचा महिमा आता 7 समुद्रापार जाऊ लागला होता आणि स्वामींनी ज्या ज्या भक्तांना शब्द दिले होते ते सर्व शब्द आता सत्यात उतरताना दिसत होते. कारण स्वामी हे केवळ व्यक्ती नव्हते, तर ते एक तत्व होते जे या जगाला चालवत होते. गावातील गुरढोरंसुद्धा समाधीच्या दिशेने तोंड करून उभी राहायची आणि वडाच्या पारंब्यांवर बसलेले मोर आज वेगळ्याच लयीत थुईथुई नाचायचे, जणू त्यांना सृष्टीच्या नियंत्याचे दर्शन घडत होते. चोळप्पाने आता समाधीची नित्यपूजा सुरू केली होती आणि पहाटेच्या वेळी जेव्हा तो काकड आरती करायचा तेव्हा त्याला असं वाटायचं की स्वामी स्वतः समोर बसून त्याचा नैवेद्य स्वीकारत आहेत, कारण नैवेद्याच्या ताटात कधीकधी बोटांचे ठसे उमटलेले दिसायचे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भक्तांच्या मनातली ती विरहाची जखम आता भरून येऊ लागली होती आणि त्या जागी एक अथांग भक्तीचा सागर निर्माण झाला होता, ज्याची लाट प्रत्येक भक्ताला स्वामींच्या चरणांपर्यंत घेऊन जात होती. अक्कलकोटची ती गल्ली जिथे स्वामी पूर्वी फिरायचे तिथे आता लोकांची गर्दी असायची आणि प्रत्येकजण त्या ठिकाणची माती आपल्या गावी घेऊन जायचा, कारण ती माती आता साधी माती राहिली नव्हती, तर ती स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेली एक दिव्य विभूती बनली होती. सुंदराबाई सुद्धा आता शांत झाल्या होत्या, कारण त्यांना समजले होते की स्वामींचा हा विरह केवळ देहाचा आहे, पण आत्म्याचा तर कायमचा संगम झाला आहे. आणि म्हणूनच त्या आता आनंदाने स्वामींच्या आठवणी सांगू लागल्या होत्या, ज्यामुळे नवीन भक्तांना स्वामींच्या लीलेची माहिती मिळत होती. रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद व्हायचे तेव्हा आसपासच्या लोकांना स्वामींच्या खडावांचा आवाज यायचा आणि प्रत्येकाला खात्री पडायची की महाराज आजही अक्कलकोटच्या गल्ल्यांतून फिरून आपल्या लेकरांच्या झोपड्यांकडे लक्ष देत आहेत, कारण त्यांना आपल्या भक्तांची चिंता आजही तितकीच होती. वातावरणातली ती शांती आता एक प्रकारचे वरदान झाली होती, जिथे आल्यावर माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडायचा आणि फक्त स्वामींचे ते ध्यान डोळ्यासमोर दिसायचे, जे पाहून मन तृप्त व्हायचे. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत आता ऋतू बदलले होते, पण स्वामींच्या अस्तित्वाचा तो गंध मात्र तसाच दरवळत होता. आणि समाधीच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी एक विलक्षण चमक दिसू लागली होती, कारण स्वामींनी आपल्या शब्दाची प्रचिती द्यायला सुरुवात केली होती. चोळप्पाने पाहिले की समाधीच्या गाभाऱ्यात जेव्हा दीपोत्सव व्हायचा तेव्हा त्या दिव्यांच्या ज्योतीमध्ये कधीकधी महाराजांच्या त्या भव्य रूपाचे दर्शन भक्तांना घडायचे आणि लोक आनंदाने श्री स्वामी समर्थ असा जयघोष करत अक्कलकोटच्या वाड्याला प्रदक्षिणा घालत असत. एके दिवशी एक विद्वान पंडित आले, ज्यांना या समाधीच्या चमत्कारांवर विश्वास नव्हता, पण त्यांनी जेव्हा समाधीसमोर बसून गीतेचे श्लोक म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्यांना 3ऱ्या श्लोकानंतर पुढचे शब्दच सुचेनात. आणि अचानक स्वामींचा तो पहाडी आवाज त्यांच्या कानात घुमला की अरे पुढे वाच की, थांबला का. आणि त्या एका आवाजाने त्या पंडिताचा सारा गर्व गळून पडला, कारण त्याला समजले की समोर दगड किंवा माती नाही तर साक्षात जिवंत ब्रह्म बसलेले आहे. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाला आता भक्तांनी आपल्या श्रद्धेचे धागे बांधायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक धागा एका आर्त हाकेचे प्रतीक होता, जो स्वामींकडे आपला गारहाणे घेऊन जात होता. गावातील लहान मुलेसुद्धा आता खेळता खेळता स्वामींचे नाव घेऊ लागली होती आणि जणू स्वामीच त्या मुलांच्या रूपाने पुन्हा एकदा अक्कलकोटच्या मातीत बागडत होते असा भास ज्येष्ठ भक्तांना होत असे. चोळप्पाने मनोमन विचार केला की स्वामींनी या देहाचा त्याग का केला असावा. तेव्हा त्याला जाणीव झाली की जोपर्यंत स्वामी देहरूपात होते तोपर्यंत ते फक्त एका ठिकाणी मर्यादित होते, पण आता ते अणुरेणूमध्ये व्यापले आहेत आणि जगाच्या पाठीवर कुठेही बसलेला भक्त जर त्यांना मनापासून हाक मारेल तर स्वामी तिथे हजर होणारच. वातावरणातील त्या भक्तीच्या प्रवाहाने आता एका मोठ्या उत्सवाचे स्वरूप घेतले होते आणि पुण्यतिथीचा सोहळा जवळ येत होता तसा भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता, कारण हा सोहळा मृत्यूचा नव्हता तर तो एका अमरत्वाचा आणि चिरंतन प्रेमाचा सोहळा होता. भक्तांच्या मनात आता भीती उरली नव्हती की उद्या काय होईल, कारण प्रत्येकाला हे माहीत होते की आपला पाठीराखा समाधीत असला तरी त्याचे लक्ष आपल्या प्रत्येक कृतीवर आहे आणि तो कधीही आपल्याला वाम मार्गाला जाऊ देणार नाही.
रात्रीच्या शांततेत जेव्हा तावदानं हलायची आणि वाऱ्याचा वेग वाढायचा तेव्हा अक्कलकोटच्या लोकांना असं वाटायचं की स्वामी आता आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कुणाला तरी ओरडत आहेत किंवा कुणाला तरी आशीर्वाद देत आहेत. सुंदराबाईंनी एकदा समाधीपाशी बसून विचारले की महाराज आता आम्हाला मार्गदर्शन कोण करणार. तेव्हा त्यांना त्याच क्षणी एका अनोळखी फकीराच्या रूपाने स्वामींचे दर्शन झाले, ज्याने फक्त स्मितहास्य करून एक तुळशीपत्र त्यांच्या हातात दिले आणि त्या पत्राचा स्पर्श होताच सुंदराबाईंच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले. अक्कलकोटच्या त्या पावन दरबारात आता पुण्यतिथीचा सोहळा अधिकच जवळ आला होता आणि संपूर्ण नगरी जणू वैकुंठासाठी सजली होती. कारण भक्तांना आता उमजलं होतं की हा दिवस विरहाचा नसून स्वामींच्या अनंत रूपात विलीन होण्याचा विजयोत्सव आहे. चोळप्पाने समाधीच्या वर एक सुवर्ण कळस चढवण्याचा संकल्प केला आणि भक्ता भक्ता गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक भक्ताने आपल्या घामाची कमाई स्वामींच्या चरणी अर्पण केली. कारण प्रत्येकाला वाटत होतं की ही समाधी म्हणजे आपलं हक्काचं घर आहे, जिथे आपली माऊली विसावली आहे. त्या दिवशी पहाटेच्या प्रहरी एक अद्भुत घटना घडली. मंदिरात कुणीही नसताना अचानक घंटानाद ऐकू आला आणि जेव्हा शिष्यांनी धावत जाऊन पाहिलं तेव्हा समाधीवर ताजी तुळशीची पानं आणि सुगंधी फुलं वाहिलेली होती. जणू प्रत्यक्ष देवराज इंद्रच स्वर्गातून येऊन स्वामींची पूजा करून गेले होते. अक्कलकोटच्या आसपासच्या डोंगरावरून आणि जंगलातून सुद्धा साधू संन्यासी या समाधीच्या दर्शनाला येऊ लागले होते आणि ते म्हणायचे की आम्हाला हिमालयात ध्यान करताना स्वामींनी दृष्टांत दिला की आम्ही आता अक्कलकोटच्या मातीत कायमचे स्थिरावलो आहोत, तिथे जाऊन आमचं दर्शन घ्या. वातावरणातली ती ओढ इतकी वाढली होती की संकटात सापडलेला माणूस जर घराबाहेर पडून फक्त स्वामी असं ओरडला तरी त्याला मागून कुणीतरी धीर दिल्याचा भास व्हायचा आणि त्याचं काम मार्गी लागायचं. चोळप्पा आता वृद्ध झाला होता, पण त्याच्या अंगातली ऊर्जा मात्र तरुणाला लाजवेल अशी होती. कारण त्याला सतत असं वाटायचं की स्वामी त्याच्या हाताला धरून चालत आहेत आणि त्याला काम करण्याची प्रेरणा देत आहेत. गावातील एका अंधाऱ्या रात्री जेव्हा पाऊस कोसळत होता आणि वीज कडाडत होती तेव्हा समाधीच्या जवळ असलेल्या वडाच्या झाडावर एक प्रचंड प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात स्वामींची ती आजानुबाहू मूर्ती पुन्हा एकदा सर्वांना दिसली, ज्यांच्या एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात माळ होती. त्या दर्शनाने भक्तांच्या मनातली सारी मरगळ झटकली गेली आणि त्यांना समजलं की जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत स्वामींचं हे अस्तित्व कधीच पुसलं जाणार नाही. अक्कलकोटची ही समाधी आता केवळ एक वास्तू राहिली नव्हती, तर ते एक जागृत देवस्थान झालं होतं, जिथे येणारा प्रत्येक जण आपल्या दुःखाचं ओझं तिथेच सोडून आनंदाचं गाठोडं घेऊन घरी जात होता. भक्तांच्या मनात आता एकच ओढ होती की स्वामींनी दिलेला तो शेवटचा शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच आपल्या जगण्याचा मूळ मंत्र मानायचा आणि कोणत्याही संकटात डगमगायचं नाही. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर आज जणू साक्षात स्वर्गच अवतरलं होतं. कारण स्वामींच्या महासमाधीचा हा पहिला मोठा सोहळा भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता आणि प्रत्येकाच्या मुखात फक्त स्वामींचेच नाम होते. चोळप्पाने समाधीला चंदनाचा लेप लावला आणि जेव्हा त्याने महाराजांच्या त्या पादुकांवर मस्तक टेकवले तेव्हा त्याला पुन्हा एकदा तोच दिव्य स्पर्श जाणवला जो स्वामींच्या देह असताना जाणवायचा आणि त्या स्पर्शाने त्याच्या सर्व देहभावाचे विस्मरण झाले. वडाच्या त्या पुरातन वृक्षाने आज जणू आपल्या पारंब्यांचा झुला तयार केला होता आणि त्यातून वाहणारा वारा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करत असल्याचे प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवत होते. भक्तांच्या अफाट गर्दीत एक छोटासा मुलगा हरवला होता आणि तो रडत रडत स्वामींच्या समाधीपाशी आला. तेव्हा एका वृद्ध आजानुबाहू यतीने त्याचा हात धरून त्याला त्याच्या आईपाशी नेऊन सोडले आणि क्षणार्धात तो यती अदृश्य झाला. हे पाहून सर्वांना खात्री पडली की महाराज आजही याच मातीत वावरत आहेत. रात्रीच्या समयी जेव्हा महाआरती सुरू झाली तेव्हा त्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात समाधीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि सर्वांना स्वामींचे ते हसरे मुखकमल दिसले. जणू ते सांगत होते की मुलांनो, मी कुठेही गेलेलो नाही, मी तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याकरता याच अक्कलकोटच्या मातीत सूक्ष्म रूपाने उपस्थित आहे. समाधीच्या त्या पवित्र गाभाऱ्यात आता एक अशी शांती नांदत होती जी माणसाला संसाराच्या सर्व त्रासांतून मुक्त करायची आणि तिथे येणारा प्रत्येक भक्त मनोमन हेच मागत होता की पुढच्या जन्मीही आम्हाला तुमच्याच चरणांची सेवा लाभो. स्वामींनी दिलेला तो शेवटचा शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच आपल्या जगण्याचा मूळ मंत्र मानायचा आणि कोणत्याही संकटात डगमगायचं नाही. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर आज जणू साक्षात स्वर्गच अवतरलं होतं. कारण स्वामींच्या महासमाधीचा हा पहिला मोठा सोहळा भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता आणि प्रत्येकाच्या मुखात फक्त स्वामींचेच नाम होते. चोळप्पाने समाधीला चंदनाचा लेप लावला आणि जेव्हा त्याने महाराजांच्या त्या पादुकांवर मस्तक टेकवले तेव्हा त्याला पुन्हा एकदा तोच दिव्य स्पर्श जाणवला जो स्वामींच्या देह असताना जाणवायचा
आणि त्या स्पर्शाने त्याच्या सर्व देहभावाचे विस्मरण झाले. वडाच्या त्या पुरातन वृक्षाने आज जणू आपल्या पारंब्यांचा झुला तयार केला होता आणि त्यातून वाहणारा वारा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करत असल्याचे प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवत होते. भक्तांच्या अफाट गर्दीत एक छोटासा मुलगा हरवला होता आणि तो रडत रडत स्वामींच्या समाधीपाशी आला. तेव्हा एका वृद्ध आजानुबाहू यतीने त्याचा हात धरून त्याला त्याच्या आईपाशी नेऊन सोडले आणि क्षणार्धात तो यती अदृश्य झाला. हे पाहून सर्वांना खात्री पडली की महाराज आजही याच मातीत वावरत आहेत. रात्रीच्या समयी जेव्हा महाआरती सुरू झाली तेव्हा त्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात समाधीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि सर्वांना स्वामींचे ते हसरे मुखकमल दिसले. जणू ते सांगत होते की मुलांनो, मी कुठेही गेलेलो नाही. मी तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याकरता याच अक्कलकोटच्या मातीत सूक्ष्म रूपाने उपस्थित आहे. समाधीच्या त्या पवित्र गाभाऱ्यात आता एक अशी शांती नांदत होती जी माणसाला संसाराच्या सर्व त्रासांतून मुक्त करायची. आणि तिथे येणारा प्रत्येक भक्त मनोमन हेच मागत होता की पुढच्या जन्मीही आम्हाला तुमच्याच चरणांची सेवा लाभो. स्वामींनी दिलेला तो शेवटचा शब्द, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच आपल्या जगण्याचा मूळ मंत्र मानायचा आणि कोणत्याही संकटात डगमगायचं नाही. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर आज जणू साक्षात स्वर्गच अवतरलं होतं. कारण स्वामींच्या महासमाधीचा हा पहिला मोठा सोहळा भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता आणि प्रत्येकाच्या मुखात फक्त स्वामींचेच नाम होते. चोळप्पाने समाधीला चंदनाचा लेप लावला आणि जेव्हा त्याने महाराजांच्या त्या पादुकांवर मस्तक टेकवले तेव्हा त्याला पुन्हा एकदा तोच दिव्य स्पर्श जाणवला जो स्वामींच्या देह असताना जाणवायचा. आणि त्या स्पर्शाने त्याच्या सर्व देहभावाचे विस्मरण झाले. वडाच्या त्या पुरातन वृक्षाने आज जणू आपल्या पारंब्यांचा झुला तयार केला होता आणि त्यातून वाहणारा वारा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करत असल्याचे प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवत होते. भक्तांच्या अफाट गर्दीत एक छोटासा मुलगा हरवला होता आणि तो रडत रडत स्वामींच्या समाधीपाशी आला. तेव्हा एका वृद्ध आजानुबाहू यतीने त्याचा हात धरून त्याला त्याच्या आईपाशी नेऊन सोडले आणि क्षणार्धात तो यती अदृश्य झाला. हे पाहून सर्वांना खात्री पडली की महाराज आजही याच मातीत वावरत आहेत. रात्रीच्या समयी जेव्हा महाआरती सुरू झाली तेव्हा त्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात समाधीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि सर्वांना स्वामींचे ते हसरे मुखकमल दिसले. जणू ते सांगत होते की मुलांनो, मी कुठेही गेलेलो नाही. मी तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्याकरता याच अक्कलकोटच्या मातीत सूक्ष्म रूपाने उपस्थित आहे. समाधीच्या त्या पवित्र गाभाऱ्यात आता एक अशी शांती नांदत होती जी माणसाला संसाराच्या सर्व त्रासांतून मुक्त करायची. आणि तिथे येणारा प्रत्येक भक्त मनोमन हेच मागत होता की पुढच्या जन्मीही आम्हाला तुमच्याच चरणांची सेवा लाभो. स्वामींनी दिलेला तो शेवटचा शब्द, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच आपल्या जगण्याचा मूळ मंत्र मानायचा आणि कोणत्याही संकटात डगमगायचं नाही. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर आज जणू साक्षात स्वर्गच अवतरलं होतं. कारण स्वामींच्या महासमाधीचा हा पहिला मोठा सोहळा भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता आणि प्रत्येकाच्या मुखात फक्त स्वामींचेच नाम होते. चोळप्पाने समाधीला चंदनाचा लेप लावला आणि जेव्हा त्याने महाराजांच्या त्या पादुकांवर मस्तक टेकवले तेव्हा त्याला पुन्हा एकदा तोच दिव्य स्पर्श जाणवला जो स्वामींच्या देह असताना जाणवायचा. आणि त्या स्पर्शाने त्याच्या सर्व देहभावाचे विस्मरण झाले. वडाच्या त्या पुरातन वृक्षाने आज जणू आपल्या पारंब्यांचा झुला तयार केला होता आणि त्यातून वाहणारा वारा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करत असल्याचे प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवत होते. भक्तांच्या अफाट गर्दीत एक छोटासा मुलगा हरवला होता आणि तो रडत रडत स्वामींच्या समाधीपाशी